हनुमानाच्या पंचमुखी रूपाशी कुंभ राशीचा काय गूढ संबंध असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कुंभ राशी शनी देवाच्या अधिपत्याखाली येणारी रास आहे, हे तर सगळ्यांनाच माहित आहे। व शनिदेव आणि हनुमान यांचे नाते देखील काही असेच आहे। कोणाला शनिदेव यांची साडेसाती असेल तर ती कमी होण्यासाठी किंवा त्या साडेसातीचा प्रभाव कमी होण्याकरिता आपण हनुमानाच्या मंदिरामध्ये देखील जात असतो, हनुमानाचे चिंतन करत असतो, ज्याने साडेसातीचा प्रभाव तीव्र पडत असेल तर तो कमी प्रमाण आपल्याला जाणवत असतो। तर याला काय कारण आहे? शनिदेव आणि हनुमानाचे काय असे नाते आहे? याच्यामध्ये पंचमुखी हनुमानाच्या रूपांशी कुंभ राशीच्या जातकांचा काय संबंध आहे? शेवटी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत ज्याने मानसिक स्थैर्य तुम्हाला लाभणार आहे, भौतिक सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे, या सर्व गोष्टी आपण अगदी सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंटमध्ये नक्कीच जय श्री राजा राम हनुमान की जय लिहायला विसरू नका। याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा व शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण ही माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही, सर्व काही तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे। तर नक्कीच तुम्ही तुमच्या पिढीला आध्यात्मिक मार्गाचा संदेश देवाची गोडी लावू शकता, हे विसरू नका। चला तर मग पाहूया। यामध्ये आपण पाहणार आहोत पंचमुखी हनुमान व कुंभ राशी मध्ये कोणते गुण असायला हवेत, ज्याने कोणताही कठीण परिस्थिती किंवा प्रसंग ओढावला तरी तुम्ही अगदी कणखरपणे सहजपणे त्याला सामोरे जाणार आहात आणि ही बाब अटळच असणार आहे। आता आपण पाहणार आहोत पंचमुखी हनुमान म्हणजे पाच मुखी जी हनुमानाची आहेत। प्रत्येक मुखाला वेगळा अर्थ, वेगळी शक्ती, वेगळे प्रतीक मांडले गेले आहे। याचा संदर्भ कुंभ राशीच्या जातकांसाठी काय असणार आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। पहिलं मुख म्हणजे स्वयं हनुमानाचे वानर मुख। या मुखाचे शक्ती प्रतीक म्हणजे अखंड पराक्रम आणि भक्तिभाव आणि प्रचंड अशी ताकद या रूपामध्ये असते। यामध्ये कुंभ राशीचा संबंध पाहिला तर कुंभ राशीचे लोक अत्यंत ज्ञानसागराने परिपूर्ण असतात, त्यांना समाज कल्याण करण्याची आवड असते, जनतेचं हित पाहण्याचा विचार करण्याची क्षमता यांच्यामध्ये जरूर असते, परंतु त्यांचा आत्मविश्वास थोडा कमी पडतो। त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतात की ह्या गोष्टी माझ्या हातून घडू शकतात का, मग त्या कितीही लहान असो किंवा मोठ्या, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सतत असतो। अशा प्रसंगी तुम्ही हनुमानाचं हे पहिलं मुख, वानर मुख स्मरणात घ्यायला हवं, त्यांचं ध्यान करायला हवं, ज्याने तुम्हाला आंतरिक मनोबल वाढणार आहे। त्यासाठी तुम्हाला उपाय देखील सुचवण्यात येत आहेत, ते आपण व्हिडिओच्या शेवटीच पाहणार आहोत। दुसरे मुख म्हणजे नरसिंह मुख, जे दक्षिण दिशेला विराजमान असते। यामध्ये शत्रूंचा परिपूर्ण नाश करण्याची ताकद असते व त्याचप्रमाणे शनिदेव यांचे दोष सुद्धा कमी करतात। कुंभ राशीचा संबंध पाहिला तर नरसिंह रूप हे वाईट गोष्टींना पूर्णतः नाश करतो आणि चांगल्या व मंगलदायी गोष्टींचं आगमन करत असतो। त्याचप्रमाणे शनिदेवाच्या वाईट साडेसातीमधून तुम्हाला आराम प्रदान करण्याचं काम काही प्रमाणात होत असते, कारण कुंभ राशी शनिदेवाच्या नेतृत्वामध्ये असते। त्यामुळे इतर राशींपेक्षा या राशींमध्ये साडेसाती किंवा शनीचा प्रभाव हा जास्त प्रभाव देत असतो। त्यामुळे हनुमानाची पूजा आराधना करणे हाच एक पर्याय कुंभ जातकांसाठी उरतो। हनुमान चालीसा पठण करा किंवा त्याचं श्रवण करा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवणार आहे व मानसिक तणावापासून तुम्ही दूर राहणार आहात। तिसरे मुख म्हणजे गरुड मुख, जे पश्चिम दिशेला विराजमान असतात। राहू केतूच्या दोषापासून हे आपल्याला वाचवण्याचं काम करत असतं। आता कुंभ राशीचा संबंध येथे पाहिला तर राहू केतू यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव हा राशींच्या जातकांवर पडत असतो, कारण राहू कधीच आपल्या मनाला स्थिर होऊ देत नाही, सतत विचार, स्वप्न व आपल्याला अकालीन भ्रम, भीती घेण्यास प्रवृत्त करत असतो। या विचारांमुळे आपण कधी कधी चुकीचा निर्णय घेतो
व त्याचा मोबदला देखील आपल्याला चुकवावा लागतो. त्यामुळे गरुड मुखाचं चिंतन करा आणि हनुमानाची पूजा करा. विचार चुकीच्या भ्रमातून आपल्याला बाहेर काढण्याचं काम या गरुड मुखाच्या माध्यमातून घडत असते. चौथं मुख म्हणजे वराहमुख, जे उत्तर दिशेला स्थित असतं व आपल्याला एक प्रकारचं स्थैर्य आणि कठीण संकटामधून पुन्हा नव्याने उगम करण्यास मदत करतं. आता यामध्ये वराह अवतार देखील तुम्हाला माहीत असेल, जो आपल्याला भूतलावरती स्थिर राहण्याचं काम करत असतो, नवीन दिशा आकांक्षा देत असतो. कुंभरास ही अनेक नवीन कल्पनांनी सांगड घालून विचार अद्भुत पैलूंतून करत असते. कुंभरास ही अनेक नवीन कल्पनांची सांगड घालून विचार अद्भुत पैलूतून करत असते. योग्य त्या ठिकाणी या विचारांना कल्पनांना आळा घालणं महत्वाचं ठरतं. यावेळी वराहमुख यांचं नामस्मरण ध्यान करा, ज्याने तुमचं मन एकदम स्थिर आणि एकाग्रही होणार आहे. तुम्हाला जमिनीपासून जोडण्याचं काम करणार आहे, हवेमध्ये उडू देणार नाही. आपल्याकडं मन देखील आहे. हरभऱ्याच्या झाडावर चढण्यापेक्षा जमिनीवर पाय ठेवणं कधीही उत्तम. पाचवं आणि शेवटचं मुख म्हणजे हयग्रीव मुख, उद्धर दिशेला स्थिर असते व यातून विविध ज्ञान आणि मंत्रांची शक्ती, वेदांचं रक्षण करणाऱ्या ज्ञानदेवता हयग्रीव आहेत. कुंभरास म्हणजे आपण पाहिलं तर अपार शक्ती आणि ज्ञानाची परिकथा असणारे व्यक्तिमत्व लाभलेले जातक यामध्ये मोडत असतात. परंतु योग्य ज्ञानाला दिशा मिळणं गरजेचं असतं. जर आपले गुरु सत्यवादी असतील, सत्याच्या मार्गाने पुढे चालणारे असतील तर कधीही उत्तम मानले जाते. परंतु काही कारणास्तव अशी वेळ येते ज्याने आपण पूर्णतः भ्रमित होतो. सत्य असत्य, योग्य अयोग्य वाट आपल्याला सापडत नाही. आपण दिशाभूल होतो. त्यावेळी हयग्रीव मुखाचं ध्यान करा. तुम्हाला योग्य मार्ग, अध्यात्माचा मार्ग नक्कीच मिळणार आहे. याची खात्री देणारे हे पंचमुखी हनुमानाच्या शक्ती आहेत. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. या चॅनलवर स्वप्नशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावरचे अनेक व्हिडिओज माहिती तुम्हाला पोहोचवली जाणार आहे, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.